नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. तर आज आपण पाहणार आहोत पार्ट्स ऑफ स्पीच. तर आपण इथे पहिल्यांदा पार्ट्स ऑफ स्पीचची डेफिनेशन पाहणार आहोत. तर पार्ट्स ऑफ स्पीचची डेफिनेशन काय आहे? ऑल वर्ड्स इन द इंग्लिश लँग्वेज कॅटेगराइज्ड इंटू द 8 मेन ग्रुप्स कॉल्ड द पार्ट्स ऑफ स्पीच. आता याला आपण लक्षात कसं ठेवायचं, म्हणजे ही डेफिनेशन लक्षात राहण्यासाठी आपण काय करायचं? ऑल वर्ड्स हा पहिल्यांदा शब्द वापरायचा. ऑल वर्ड्स इन द इंग्लिश लँग्वेज कॅटेगराइज्ड इंटू 8 मेन ग्रुप्स. किती ग्रुप्स आहेत याचे? 8 मेन ग्रुप्स कॉल्ड द पार्ट्स ऑफ स्पीच. तर ऑल वर्ड्स आहेत इन द इंग्लिश लँग्वेज कॅटेगराइज इंटू 8 मेन ग्रुप्स कॉल्ड द पार्ट्स ऑफ स्पीच. तर अशा प्रकारे हे डेफिनेशन आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर आपण पाहणार आहोत की पार्ट्स ऑफ स्पीच कोणकोणते आहेत. तर पार्ट्स ऑफ असं तक्ता करायचा आहे, म्हणजे जेणेकरून आपल्याला पटकन लक्षात राहील. पार्ट्स ऑफ स्पीच प्रथम आहे नाऊन, नंतर आहे प्रोनाऊन आणि नंतर वर्ब, त्यानंतर लगेच ॲडजेक्टिव्ह, त्यानंतर ॲडवर्ब, त्यानंतर येईल प्रिपोजिशन, त्यानंतर येईल कंजक्शन, कंजक्शन झाल्यानंतर येईल इंटरजेक्शन. अशा प्रकारे आपले पार्ट्स ऑफ स्पीच झालेले आहेत. हे किती आहेत एकूण? तर 8 आहेत. अशा प्रकारे तुम्ही लक्षात ठेवू शकता की पार्ट्स ऑफ स्पीच किती आहेत. तर पार्ट्स ऑफ स्पीच एकूण किती आहेत? 8 आहेत. म्हणजेच 8 मेन ग्रुप्स आहेत पार्ट्स ऑफ स्पीचचे. आता आपण उद्या नाऊनविषयी माहिती घेणार आहोत. तर अशा छान छान एज्युकेशनल माहितीसाठी चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा. धन्यवाद.